दिगू, हाच माणिकवर ओरडू नकोस हा, नाजूक आहे ना. अरे म्हणजे दिगू, तुझी शक्ती नको तिथे वाया जायला नको ना, असं यम्मी म्हणतेय. भाऊजी, अहो मी पण इथेच आहे, लक्षात असू दे. अहो वहिनी, ही रात्र परत परत येणार आहे का? हो ना, आजची संधी आजच. मी तर म्हणते रमाई, दिगू तुझं ऐकतो ना, मग तूच तुझ्या चिरंजीवांना मोलाचं मार्गदर्शन कर. नाही यमे, या बाबतीत कुणाला मार्गदर्शन आवडत नाही हा केलेलं. त्यापेक्षा आपल्या हातात एवढंच आहे की वातावरण छान ठेवायचं. बघितलंस यम्मी, काकू काय म्हणाली की वातावरण चांगलं असायला हवं. तर चल आपण दोघे लगेच जाऊन ह्या दोघांची खोली सजवूया. हा अगं, आता आणखीन किती उशीर करायचा? अगदी बरोबर आहे काका, आपण लगेच जाऊन खोली सजवूयात. तर गोंधळापासूनच या तयारीची वाट बघत होते. अरे थांबा थांबा काका, यमुना ताई थांबा जरा. मी घाई करू नका. माणिक सकुला बोलवायला तिच्या खोलीत गेलीये ना, आधी तिला तर येऊ दे. माझी खोली तर सखूच सजवणार. चल ग, चल ग, चल. अगं ये, चकित हरिणीसारखी इकडे तिकडे काय बघतेस? घाबरू नकोस. या घराच्या मालकाने, आमच्या दिगूने फार विश्वासानं तुला इथे बोलावलंय. हो, अगदी खरंय. आज दिगूने मला आणि काकाला बाजूला सारून थेट तुला इतका मोठा मान दिलाय. अगं, त्याच्या आयुष्यातील इतक्या महत्वाच्या सुखाच्या प्रसंगी त्याने त्याची ती खोली सजवण्याचा मान फक्त तुला दिलाय. मंद बुद्धीचे, हिला काहीच कळलेलं दिसत नाहीये. थांबा वहिनी, मी हिला सगळं उलगडून सांगतो. तर ऐक, दीड शहाणे, आज या दोघांची पहिली रात्र आहे. म्हणजे दिगू आणि माणिक यांच्या लग्नानंतरची पहिली रात्र. कळलं का? काका, अहो मी तिला सगळं सांगितलंय, खोलीतच सगळं समजावून आणलंय. आणि हो, मी सगळ्यांना खात्रीने सांगतो, माझ्या खोलीत फुलांची सुंदर सजावट सकूपेक्षा चांगली दुसऱ्या कुणालाही करता येणार नाही. नाही, हिच्या हातात ही कला आहे. रांगोळी काय, तोरण काय, तशी माझी खोली सुद्धा तू सजवायची. चल, उचल ती टोपली आणि सजव आमची खोली. उचल. नाही नाही मालक, माझ्याने हे होणार नाही. मला हे करायला लावू नका. असं तुला सांगितलं ना मी, हीच तुझी लायकी आहे.
चल. ए थांब. मला सांग, तुझा निश्चय अजूनही कायम आहे का ग? अगं तीच ते, मी रडणार नाही हे तुझं म्हणणं अजूनही तसंच आहे की बदललंय? बाहेर तर तू आत यायला तयार नव्हतीस. मग मान्य कर की तू हारलीयस, तुला रडू येतंय. उगीच आव आणू नकोस तू. अहो नाही हो, मला खरंच रडू येत नाहीये. तुम्ही उगाच. मान्य, तुझं हे ढोंग मी आत्ता या क्षणी मान्य करतो. पण बघूया ना, नाही आजच्या रात्री हे मोडून काढलं ना तर बघ. पण माझ्या रडण्या न रडण्याने. हे तर खूप महत्वाचं आहे सखू, कारण मला तुझं रडणंच तर बघायचंय. तुम्हाला जे हवंय ते मी नक्की करीन. अहो तुमच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा दिवस आहे, मी का दुःखी असेन? अहो आनंद झाल्यावर माणसं हसतात, रडत नाहीत. हे बघ, तू आता आता काही क्षणापूर्वी कशी होतीस तू, आणि आता कशी झालीस? नाही, मुख्य म्हणजे का झालीस तू सांग ना. तुला काय वाटलं ग? तुझं हे हसणं मी खरं मानेन असं वाटलं तुला? बर ठीक आहे, हा हसून घे, तू हवं तेवढं हसून घे. पण त्याच वेळी हा सुद्धा विचार कर की जे सुख तुला आयुष्यात कधीच मिळालं नाही ते सुख आज माणिकला मिळणार. लक्षात येतंय का तुझ्या? कळतंय का तुला तू किती कम नशिबी आहेस? हे घे, फुलांनी हा पलंग साजवायला घे, चादर घालून मग सुरुवात कर. हे बघ, ह्या फुलांच्या पाकळ्या आज जरी ताज्या टवटवीत वाटत असल्या ना, तरी उद्या ह्या कुस्करलेल्या असतील. नाही म्हणजे त्या सुद्धा तूच साफ करायच्या. हो अहो पण उद्याचं उद्या, त्याला खूप वेळ आहे अजून. मलाही तेच वाटतंय. उद्यापर्यंत काय टिकणार ना? तू तर आज अर्ध्या रात्रीच मोडून पडशील बघ. गुडघ्यावर बसत रडत माझ्याकडे भीक मागशील तू. बघूया बघूया ना.
आज राजा राणीचं मिलन होणार ना? आमची पहिली रात्र आहे ना? जे सुख तुला आयुष्यात कधीच मिळालं नाही ते सुख आज माणिकला मिळणार. अगं कापड नाहीये ते, पाय पुसणं. उमऱ्याबाहेर ठेवा. अगं ठेव ते खाली. या खोलीत आत येताना या सखू नावाच्या पायपुसण्यावर आपले पाय घासूनच आत यायचं, म्हणजे या घरचं कुठलंही अमंगळ अशुभ सावट खोलीत येणार नाही ना. ठेव. तुला इतकी सहजासहजी सोडणार नाही मी. इतका मनस्ताप होईल ना की स्वतःच विहिरीत उडी मारून जीव देशील. असा लांब उभा राहून बघतोस काय? काही बोलायचंय तुला? मग बोल ना. आज पहिल्यांदा बघतोयस का मला? हसतोस काय रे? नाही खरे काय खरंय? नाही, हा दिगू दादा मला जरा अपरिचित आहे. काय? काय म्हणायचं काय रे तुला? नाही, आधी कशा दोन सखू वहिनी होत्या, एक चांगली आणि एक दुष्ट. तसे आता मला दोन दिगू दादा दिसतायत. अरे असा दिगू दादा प्रेमळ होता, समजूतदार होता, एखाद्याला आधार वाटेल असा होता. आणि हा दिगू दादा तर रागीट, तुचडा, हेकेखोर. अरे फार दुष्ट आहे रे, खूप खूप वेगळा आहे. आणि आता तर माझा दिगू दादा हवा होता. त्याने सखू वहिनीला समजून तरी घेतलं असतं. हे बघ विनू, नाही, तू काही बोलूच नकोस. ज्या दिवशी मला तुझ्यात खऱ्या दिगू दादाचा अंश दिसला त्या दिवशी मी तुला माझ्या मनातलं सांगेन. नाही, आता तू जो कोणी आहेस ना, तुला सांगून काही फायदा नाही. का? अरे का काय, हे राक्षस दिसतोयस तू. सखू वहिनींचा आरसा आहे ना, तो आता असायला हवा होता. तुझ्या समोर आणून धरला असता, तुलाच तुझ्यातला राक्षस तरी दिसला असता. अरे काय करणार, तूच फोडून टाकलास ना तू. हे बघ, नाही, ज्याला मनच नाहीये त्याला हे भावना वगैरे सांगून काय फायदा?
छान केशर आणि सुकामेवा घातलायस ना? हो. आई ग, अगं किती गरम आहे तो पेला. माझी नाजूक बोट भासतील ना. चल तूच घेऊन चल. अगं ए चल ना, सावकार माझी वाट बघत असतील. चल. यमुने, हाय रे शंभू. मी सखू मामीकडे झोपायला जाऊ का? कशाला? आई असताना तुला सखू मम्मी कशाला हवीये? झोप गपचूप. अगं जाऊ दे ना, ती खूप छान छान गोष्टी सांगते. तू तर सांगतच नाहीस. डोळे बंद केल्यावर ना झोप यायला पाहिजे. दिवसभर हुंदडतोस ना. बघ, मी गोष्टीचं बोलतोय आणि तू काही दुसऱ्याच बोलतीयस. माझं काही डोकं नाही फिरलंय. दिवसभर हुंदडतोस, दमतोस, मग लगेच झोप लागली पाहिजे. हे गोष्ट बिष्ट कशाला? आणि आई आलेली असताना तुला तरी पण इकडे तिकडे कशाला जायचंय रे? नाही, मी जाणार. शंभू इकडे ये. बस इथे. काय? मग तू मला गोष्ट नाही सांगत. हे बघ, एक गोष्ट बिष्ट मला येत नाही हा. आणि कोणतीही सवय ही वाईट असते. त्यामुळे गोष्टीची सवय पण काढून टाक आणि त्या सखूची सवय पण मोडून टाक. बाकी काही बोल, पण सारखं मामी मामी करायचं नाही. चालेल, सवय मोडतो. आता कसं माझं गुणी बाळ. पण आज नाही, उद्या मोडतो ना. आता मला झोप कशी येईल? जाऊ दे मला. शंभू गधड्या, किती 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 हट्टीपणा भरलाय रे तुझ्या अंगामध्ये. झोप गपचूप. त्या सखूला काय सोनं लागलंय का? मग ती तुझ्यासारखी तपाटे घालत नाही, रागवत नाही. चुकलं ना की समजावून सांगते. आणि तू तू नुसतं धपाटेच घालते. सखू मामी खूप चांगली आहे. शंभू झोपतोस की तर देऊ अजून एक धपाटा. झोप गपचूप. आहोंना सुद्धा पाय पुसण्यावर सखू लिहिलेलं आवडणार नाही. ते काही त्यावर पाय देणार नाही. जाऊ नको. मी सांगितल्याशिवाय इकडनं हलायचं नाही.
सावकार घ्या ना. अगं माणिक, अगं तुझ्या हातानेच पाज ना. सावकार अहो दार तरी लोटून घेऊ दे. बघा ना ती लोचट बाहेरच उभी आहे. माझ्या सुखाला नजर लागेल ना. मी लावतो ना, मी लावतो. अजूनही तुझा निश्चय कायम आहे ना? आ? हा नाही, पुन्हा विचारतोय. मला आनंद होणार म्हणून तू हसणार, हा तुझा निश्चय कायम आहे ना? अगं मग हस 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 ना, हस. अहो अहो सावकार अहो हळू. काय बाई हे. हो मला लाज वाटते सावकार. अहो